गीता आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बनवलेला आहे मी ब्रेड पासून स्नॅक्स। तर बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खायला खूप टेस्टी आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 ब्रेड घेतलेले आहेत मी, 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत इथे आणि कॉर्नफ्लॉवर पीठ, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, रेड चिलीची पूड घेतलेली आहे मी या ठिकाणी। तर बघा एवढ्या साहित्यामध्ये खूप टेस्टी असं आपण हे ब्रेड पासून स्नॅक्स बनवणार आहे। तर बघा ब्रेड यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये लगेच ओलसर करून काढायचं आहे। तर जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच 1 सेकंदाच्या आतमध्ये आपण हे पाण्यामधून लगेच काढायचं आहे बाहेर। तर बघा या पद्धतीने आपण हे ब्रेड ओलसर करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालायचे आहेत। तर खूप टेस्टी होते, एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जर कोणी ताई नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करायचं आहे। तर बघा उकडलेलं बटाटे मी यामध्ये टाकलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर पीठ, रेड चिली, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। तर बघा ह्याला थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित असं ही कणिक मळल्यासारखं व्यवस्थित आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पाण्यामध्ये एकदम टाकायचं नाही, पाणी खूप कमी लागतं यासाठी। तर बघा या पद्धतीने मऊसर असं हे आपण मळून घ्यायचं आहे आणि याला 5 ते 10-15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे असंच मुरण्यासाठी थोडंसं। तर इथे एक मी ब्रेड घेतलेला आहे, त्याचा आपण व्यवस्थित ह्या किसणीने किस करायचा आहे। तर बघा एकदम स्लो आचेवर आपण असा हा गॅसवरती तेल गरम करणार आहे। फास्ट गॅसवरती तेल गरम करायचं नाही, तेल खूप मग जातं किंवा ते एकदम करपतं ना आतमध्ये कच्चं राहतं। तर बघा त्यासाठी आपण एकदम स्लो मीडियम गॅसवरती हे तेल गरम करत आहे। तोपर्यंत आपण इकडे हे स्नॅक्सची तयारी करूया। तर बघा या आकाराचे 2 असे रोल करून घ्यायचे आहेत आणि त्याला चाकूच्या साहाय्याने कट करायचं आहे। तर बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आहे। त्याला आपण काटा चमच्याने आकार दिला तरी चालतो। तर बघा मी या ठिकाणी काट्या चमच्याने आकार देत आहे आणि जो आपण एका सुक्या ब्रेडचा जो किस केला होता ना तो या वरून टाकला तरी चालतो किंवा दुसरी एक पद्धत आहे, मी त्या पद्धतीने जरी तुम्ही तो लावून तळला ना तरी चालतो। तर बघा या पद्धतीने पण आपण हा केस स्नॅक्सला लावून तो तळला तरी चालतो। तर बघा एकदम कमी आचेवर आपलं तेल हे गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हे स्नॅक्स यामध्ये तळून घ्यायचे आहेत। एकदम फुल गॅसवरती आपण हे स्नॅक्स टाकायचे नाही, ते एकदम फक्त वरतीच लाल कलर येतो आणि आतमधून ते कच्चं राहतं। कोणताही तळण्याचा पदार्थ असेल ना तर तो कमी आचेवरच तळायचा। तर बघा या पद्धतीने व्यवस्थित खालीवर करून आपण हा स्नॅक्स तळून घ्यायचा आहे। तर खूप खाण्यासाठी टेस्टी लागतो, तुमच्या लहान मुलांना सुद्धा हा खूप पदार्थ आवडेल, एकदा नक्की ट्राय करा। आणि कमी साहित्यामध्ये हे आपल्याला स्नॅक्स बनलेला आहे आणि खूप टेस्टी असं हे बनलेलं आहे। तर नक्की एकदा ट्राय करा। तर बघा व्यवस्थित असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, कुठेही कच्चं असं राहिलं नाही पाहिजे। तर बघा हे आपलं कमी साहित्यामध्ये स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। तर आपण हे टोमॅटो सॉस किंवा दही बरोबर आपण हे खाऊ शकतो। तर नक्की कमेंट करून सांगा ही आपली रेसिपी कशी वाटली आणि भेटूया पुढील एका रेसिपीमध्ये।